क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आमचा गाव आमचा विकास आराखडा या शब्दाप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या। या ग्रामसभा जीपीडीपीच्या आराखडा तयार करून त्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी घेण्यात आल्या। परंतु या ग्रामसभेकडे संपूर्ण तालुक्यातील अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांनी पाठ फिरवल्याचं निदर्शनास आले। त्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीच्या एकूण मतदानाच्या लोकसंख्येपैकी 10% लोकसंख्या ही ग्रामसभेला उपस्थित असल्यानंतरच ग्रामसभेत घेण्यात येणारे निर्णय मान्य असतात। तसेच मंजुरी देखील त्या निर्णयांना देण्यात येते। परंतु वरवंडी ग्रामपंचायत इथं ग्रामस्थांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचं निदर्शनास आले। ग्रामसभा घेणं म्हणजे सामान्य जनतेच्या मागण्या तसेच तक्रारी व त्यांच्या समस्या जाणून घेणं हे ग्रामसभेचं उद्देश आहे। ग्रामसभा हा लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि या ग्रामसभेकडेच लोकांनी पाठ फिरवल्यानं ही एक मोठी शोकांतिकाच मानावी लागेल। परंतु लोकांच्या मनातील नाराजगी का आहे? गावात ग्रामसभेसाठी उपस्थित राहणं, गावात अनेक समस्या असताना देखील न मांडणं, यामागचं मुख्य कारण काय? याकडे देखील प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। तसेच कागदोपत्री काम पूर्ण करणं यालाच काम म्हणत नाही, तर त्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी शासनानं तसेच संविधानानं ग्रामपंचायतला ग्रामसभा हा एक अधिकार दिलेला आहे आणि त्यामध्ये सामान्य जनतेला बोलण्याचा अधिकार आहे। नाहीतर लोकप्रतिनिधी म्हणून सदस्य तसेच उपसरपंच, सरपंच हे मासिक सभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो, तसाच काहीसा अधिकार हा ग्रामसभेमध्ये सामान्य मतदारांना दिलेला आहे। तरी ग्रामपंचायत कामकाज बघत असताना मतदारांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी ग्रामसभा घेऊन मतदारांचे मत जाणून घ्यायचे असतात। परंतु ग्रामस्थांनी ग्रामसभेकडेच पाठ फिरवल्यानं हे होणार कसं? त्याकरता ग्रामस्थांमध्ये समुपदेशन करून तसे जनजागृती करत ग्रामसभेला येण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवाहन केलं पाहिजे। हे कधी होणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि यावरती वरिष्ठांकडून कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। ग्रामसभेत लोक जमत नाही, त्यामुळे ग्रामसेवक यांच्याकडून वेगळी शक्कल लढवली जाते। ग्रामसभेला 10 ते 12 लोक असतात, तर ग्रामसभेमध्ये 10 ते 12 लोकांच्या प्रोसिडिंगवर सह्या घेऊन त्यानंतर संपूर्ण गावात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि प्रोसिडिंग पुरं केलं जातं। परंतु ग्रामसभेचा जो उद्देश आहे तो या माध्यमातून पूर्ण होतो का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।